प्रभू सियावर रामचंद्र की जय जय श्रीरामच्या घोषणांनी श्रीरामनवमी निमित्त पूर्व विभागातील श्रीराम मंदिरात गुलाल कार्यक्रम आणि पाळणा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पूर्व विभाग श्रीराम मंदिर समितीच्या वतीनं श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव आणि कल्याणोत्सव आयोजित करण्यात आला होता। 9 दिवस प्रभूंची विविध रूप अवतार साकारण्यात आली होती। शेवटच्या दिवशी श्री रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांचा अवतार साकारून पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले। त्यानंतर होम, श्री रामरक्षा स्तोत्र पठण, श्रीराम पारायण झालं। त्यानंतर दुपारी 12 वाजता श्रींच्या पाळणा उत्सवाची सुरुवात करून गुलाल उधळून प्रभू श्रीरामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या। सुहासिनी महिलांनी पाळणा गीत गाऊन श्रींना गुलाल वाहिला। कौसल्या पुत्र रामचंद्र की दशरथ नंदन श्री राम की हरे राम 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 हरे। सायंकाळी कल्याणोत्सवानंतर रथमिरवणूक काढण्यात आली। यावेळी भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। दरम्यान श्रींचं दर्शन घेण्यासाठी श्रींच्या गर्भगाभाऱ्यात आबालवृद्ध भाविकांची एकच गर्दी झाली होती। धर्मदर्शन रांग आणि अर्चना रांग अशा वेगवेगळ्या रांगा करून भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं। यावेळी सारं वातावरण प्रसन्नमय आणि चैतन्यमय झाल्याचं दिसून आलं। तत्पूर्वी उत्सव मूर्तीला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। दरम्यान मंदिर समितीचे दयानंद कोंडाबत्तीन आणि गोवर्धन चाटला यांनी याबाबत अधिक माहिती दिली। या प्रसंगी कोंडय्या मेरगू, मुरलीधर श्रीराम, श्रीनिवास सामलेटी, दत्ता श्रीराम, महेश कोडम, शिवकुमार कोंडाबत्तीनी, राजीव आडम, श्रीनिवास बिनगुंडी, हरिप्रसाद रामचंद्र जन्नू यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 1956 स्थापन झालेला आहे आजपर्यंत आणि शिखर 1982 पर्यंत नवीन शिखर बांधलेलं आहे। त्या शिखरावर 320 मूर्ती आहेत। राम जन्मापासून राज्याभिषेक होईपर्यंत सगळं या मूर्तीच्या स्वरूपाचं शिखरावर ठेवलेलं आहे। हा शिखर मला वाटतं महाराष्ट्रात आपल्या सोलापुरात एकच ठिकाणी आहे। तरी सर्व भक्तांना विनंती आहे की राम जन्मोत्सव, कल्याणोत्सव, अक्षरा समारंभाला सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करा। आज आपण राम जन्मोत्सवानिमित्त योग्य पद्धतीने हा कार्यक्रम असतो। आज सकाळी सुप्रभात झाला, नित्याभिषेक झाला, त्यानंतर विष्णू पंचायत पूजा झाली। आता दुपारची गुलाब उत्सव असणार आहे। 12 वाजता राम जन्मोत्सव गोलोत्सव असणार आहे। त्यानंतर आमच्या हिंदू समाजामध्ये एक कथानक नावाचा कार्यक्रम असतो। आम्ही दत्त मंदिरमध्ये इतिहास दत्त मंदिरमध्ये सीताबाईची मूर्ती घेऊन जातो। राम मंदिरात आणतो। त्याला कथानक असं म्हणतात। स्वच्छता समारंभ होणार।